माझे नाव दिव्या आहे. माझे नाव श्रुती आहे. आज आम्ही तुम्हाला विशेषण या विषयावर माहिती सांगणार आहोत. विशेषण म्हणजे जो शब्द नामाबद्दल जास्त किंवा अधिक जास्त माहिती सांगतो त्याला विशेषण असे म्हणतात. विशेषणाचे 4 प्रकार आहेत. गुणवाचक विशेषण, संख्यावाचक, परिमाणवाचक विशेषण, सर्वनामिक विशेषण. गुणवाचक विशेषण नामाबद्दल विशेष किंवा जास्त माहिती सांगणाऱ्या शब्दांना गुणवाचक विशेषण म्हणतात. जसं की माया उंच मुलगी आहे, हा मायाचा गुण आहे, त्यामुळे ते गुणवाचक विशेषणमध्ये. संख्यावाचक विशेषण जो ज्या वाक्यामध्ये संख्या दाखवली जाते त्याला संख्यावाचक विशेषण असे म्हणतात. जसं की रामने 2 चेंडू आणले. 2 चेंडू हे संख्यावाचक विशेषण. परिमाणवाचक विशेषण ज्या विशेषणामुळे क्रियेचे परिमाण दाखवले जाते किंवा माप दाखवले जाते त्याला परिमाणवाचक विशेषण असे म्हणतात. 3 लिटर पाणी पिले. 1 लिटर पाणी हे परिमाणवाचक विशेषण. सार्वनामिक विशेषण मूळ सर्वनाम शब्दाचा वापर विशेषण शब्दासारखा केला तर त्या शब्दाला सार्वनामिक विशेषण असे म्हणतात. म्हणजे जर एखादा शब्द मूळ रूपाने सर्वनाम आहे पण त्याचा वापर विशेषण शब्दासारखा केला आहे तर त्याला सार्वनामिक विशेषण म्हणतात. जसं की हे घर माझे आहे, यात हे सार्वनामिक विशेषण आहे. परिमाणवाचक विशेषणाचे एक वाक्य सांगा. महिमा आईने 2 किलो साखर आणली. वाचक विशेषणचे एक वाक्य. दोन नदीने आणल्या. सर्वनामिक विशेषण संख्यावाचक